नमस्कार मित्रांनो. नुकतेच कोणीतरी भगवा वस्त्र परिधान करत असलेल्या नेत्यावर टीका टिप्पणी केली. खरं तर ही त्या नेत्यावर केलेली टीका टिप्पणी नव्हती, तर ते परिधान करत असलेल्या भगव्या रंगावर टीका टिप्पणी होती. भगवा रंग हा नुसता एक रंग नाही आहे मित्रांनो. याच रंगाचे वस्त्र परिधान करून आपले प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणजी वनवासात गेले होते. हाच भगवा हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. याच भगव्यासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपले प्राण न्यौछावर केले आणि याच भगव्यासाठी छत्रपतींच्या मावळ्यांनी आपले प्राण वेचले. मित्रांनो, वेळ आली आहे जगाला आपल्या भगव्याची ताकद दाखवण्याची. तुम्ही पण भगवे वस्त्र परिधान करा, फडे घाला, टोपी घाला. घरावर, इमारतीवर, गाड्यांवर भगवे झेंडे लावा, भगव्या पताका लावा, भगवा रंग उधळा. त्याच उमेदवाराला, त्याच पक्षाला मतदान करा जो या भगव्यासमोर नतमस्तक होतो. 20 तारखेला पण मतदानाला जाताना हाच भगवा परिधान करून मतदानाला जावा. समजून द्या जगाला या भगव्याची ताकद. असे म्हणतात, आकाशात 2 वेळा भगवा रंग दिसतो, पण जेव्हा अवकाशातून कोण महाराष्ट्राकडे बघेल तर त्याला भगवामय महाराष्ट्र दिसून द्या. जो राम को लाई है हम उनको लाएंगे, जो राम को लाई है हम उनको लाएंगे. महाराष्ट्र में अब हम भगवा लहराएंगे. महाराष्ट्र में अब हम भगवा लहराएंगे. जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम.